नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बीटचे पराठे करणार आहोत। लहान मुलांना जर बीट खायला दिलं तर ते त्यांना नको असतं, त्यामुळे हे पराठे बनवून मुलांना खाऊ घाला, ते नक्की आवडीने खातील। बनवायला खूप सोपे आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी 1 चमचा तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे आणि त्यानंतर 1 मोठी वाटी किसलेलं बीट टाकायचं आहे। बीट छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची साल काढायची आणि किसून घ्यायचं आहे। थोडं परतल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला 10-15 मिनिटांसाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता हे बीट थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे। आपण पीठ मळून घेऊ। पीठ मळण्यासाठी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, पांढरी तीळ टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे आणि आमचूर पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जे बीट आपण वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। सुरुवातीला थोडं टाकायचं आहे आणि नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं करत टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। जे उरलेलं बीट होतं ते सुद्धा मी इथे टाकलेलं आहे आणि छान असं पीठ मळून घेते। बघा, मस्त असं मऊ पीठ मळून झालेलं आहे। त्यावर थोडं तेल टाकायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे। हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी मुरत ठेवून द्यायचं आहे। साधारण 15 मिनिटांनंतर पीठ तुम्ही बघू शकता मस्त असं मुरलेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या आकाराचे, ज्या साईजचे पराठे लाटून घ्यायचे आहेत त्या साईजचे पराठे लाटून घेऊ शकता। तुम्ही त्रिकोणी किंवा चौकोनी सुद्धा लाटू शकतात। इथे मी गोल पराठे लाटून घेतलेले आहेत। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायचे नाही, जसे आपण नॉर्मल पराठे लाटतो सेम तसेच हे बनवून घ्यायचे आहेत। आता यांना शेकून घ्यायचे आहेत। हे पराठे खूप पौष्टिक असतात आणि बनवायला खूप सोपे आहेत। लहान मुलांसाठी जर हे पराठे तुम्ही देत असाल टिफिनला तर त्याला थोडंसं तूप लावायचं आहे। तेल लावलं तरी चालतं। तेल किंवा तूप लावून हे पराठे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। खूप छान असे हे पराठे आपले तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।